कोकणातील लोकप्रिय आपूस आंब्याची संपूर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसऱ्या वर्षी देखील अलिबाग येथील रहिवासी तर रोहा येथील बागायतदार यांना मिळाला आहे. रोहा तालुक्यातील बागायतदार SK मँगोजचे मालक वरुण संजय कुमार पाटील यांनी दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी प्रत्येकी 2 डझनच्या आपूसच्या 4 आणि केशरच्या 4 पेट्यांची अशा एकूण 8 बॉक्सची काढणी करून आंबा हा मुंबईतील बाजारात पाठवला आहे. यंदा देखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार, फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामुळे खर्चात देखील वाढ होते. तरी देखील अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वरुण संजय कुमार पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्ह्यातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे. कोकणातील हापूस आंब्याला विशिष्ट सुगंध असतो. इतक्या आंब्याच्या तुलनेत त्याचा गोडवाही चांगलाच असतो. हापूस आंबा हा कोकणातील हवामानातच चांगले उत्पन्न देत असतो. हे पीक कोकणातील विविध भागात चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे कोकणातील 5ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या 5ही जिल्ह्यांना आपूसचे GI मानांकन प्राप्त झाले आहे. वरुण पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की कोकणचा आंबा नेहमीच भाव खात असतो. या उलट कर्नाटक, केरळ आणि परराज्यातून येणारा आंबा याला हापूसची सर नाही. कोकणातील हापूस आंब्याची विशिष्ट चव, गोडी आणि सुगंध जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो. सध्या पहिल्या पेटीचा भाव 10,000 रुपये इतका असून पुढील आंबा पीक सरासरीपेक्षा कमी असल्याची शक्यता वरुण पाटील यांनी वर्तवली आहे. हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेले यांनी वरुण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नक्कीच हा जो पहिला पेटी पाठवण्याचा मान आहे तो नक्कीच मोठा आहे. आणि रायगड जिल्हा म्हणजे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यात मुळात खूप आंब्याची लागवड आहे, पण एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांमधून माझी पेटी प्रथम जाते याच्यात नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसं बघता मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला, हवामानातील बदल, येणारे कीड, प्रादुर्भाव, तरीसुद्धा प्रथम पेटी आपली जात आहे. मग नक्कीच आमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला कुठेतरी एक आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच समाधान व्यक्त होत आहे. नक्कीच सगळ्यांना याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. आणि यामागे माझ्या मेहनतीमागे फक्त मी एकटा नसून माझ्या कुटुंब मला नेहमीच याच्यात सहकार्य करत असते. नेहमीच मला याच्याबद्दल मार्गदर्शन होत असतं माझ्या वडिलांकडून, माझ्या काकांकडून आणि माझ्या आजोबांकडून सुद्धा. नक्कीच येणारे रोग हे मुळात काय येतात तर वातावरण आणि हवामानातील बदल. तर मागील नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना पाहता तर काही ठिकाणी पाऊस झाला, काही ठिकाणी दमट वातावरण होतं, तर काही ठिकाणी जास्त उष्णता झाली. मुळात जी थंडी होती ती सुद्धा थंडी नव्हती. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव, फुलकिडीचा प्रादुर्भाव आणि तुडतुडे यांचा अतिशय प्रादुर्भाव होता. तर हा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना फवारणी करण्याशिवाय काहीही उपाय नसतो. आणि एक फवारणीचा खर्च वाढला नक्कीच म्हणजे उत्पन्नात होणारी घट आहे. उत्पादन हे साधारण सरासरी उत्पादन राहील, परंतु उत्पादनात वाढ होईल असं म्हणता येणार नाही. कारण जो मोहोर आला होता त्याला आंबा लागण काय फारशी झालेली नाही आहे. तर एप्रिल आणि मेमध्ये हे सरासरीपेक्षा कदाचित उत्पादन हे कमी असू शकेल. कदाचित हे मे महिन्याच्या शेवटाला उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.